नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन महत्त्वाच्या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये कनिष्ठ सहाय्यक अर्थात ज्युनियर असिस्टंट पदासाठी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। या जाहिरातीसाठी मित्रांनो तुम्हाला कोणतीही पदवी असेल, तुम्ही एलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी। महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी नोकरीची संधी या ठिकाणी मिळत आहे, विविध जिल्ह्यांमध्ये। त्यामुळे नक्कीच एक चांगली संधी म्हणता येईल, तुम्हाला लोकली सुद्धा तुमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी नोकरी मिळू शकते। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्याबद्दल मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नसाल चॅनल नक्की सबस्क्राइब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, तेव्हा मेक शुअर तुम्ही सबस्क्राइब करून त्या पुढील बेल आयकॉन क्लिक कराल। बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्याच्या अगोदर आपण काही महत्त्वाचे मुद्दे या भरतीबाबतचे पाहणार आहोत। एकूण जागा 180 आहेत। महाराष्ट्रामध्ये जागांची जी माहिती आहे ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। पात्रता कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता मित्रांनो अप्लाय करण्यासाठी। परीक्षा ठिकाण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी एक्झाम सेंटर दिलेले आहेत, ज्याबाबतची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्रामध्येच विविध ठिकाणी तुम्हाला नोकरी ठिकाण सुद्धा तुमचं असणार आहे। सो या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत। या व्यतिरिक्त अर्जदार मेल फिमेल कॅटेगरीमधले कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात आणि वेतन तुम्हाला या ठिकाणी पे मॅट्रिक्सनुसार, ज्यामध्ये बेसिक पे तुमचा 20,000 रुपये राहील, त्यामुळे टोटल सॅलरी तुमची अराउंड 40+ या ठिकाणी राहणार आहे। सो हे काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला इनिशियली सांगितले आहेत, जेणेकरून तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघाल आणि त्या बेसिसवर तुम्ही जर या ठिकाणी इंटरेस्टेड असाल, क्वालिफाय होत असाल तर अर्ज करू शकता। बघूया पुढे जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे। LIC HFL LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांच्या मार्फत ही भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अर्थात यासाठी स्पेसिफिक मित्रांनो महाराष्ट्रासाठी जागांसाठी तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। जरी सेंट्रल गव्हर्नमेंटची ही कंपनी असली, LIC मार्फत जी 100% ओन कंपनी असली, तरी तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नोकरीची संधी मित्रांनो मिळू शकते। यामध्ये तुम्ही बघू शकता रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असिस्टंट्स किंवा कनिष्ठ सहाय्यक संवर्गातील पदांसाठी LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली ही जाहिरात आहे। आता ऑल ओव्हर इंडिया मित्रांनो 180 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत, मात्र आपण फक्त महाराष्ट्र जागांसाठी या ठिकाणी कव्हर करणार आहोत। यामध्ये तुम्ही बघू शकता नोटिफिकेशन ऑनलाइन ऍप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट हु मस्ट बी इंडियन सिटीजन्स फॉर सिलेक्शन अँड अपॉइंटमेंट ॲज ज्युनियर असिस्टंट पदांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। इंडियन सिटीजन सर्व एलिजिबल आहेत अप्लाय करण्यासाठी। आता 180 पैकी टोटल ज्या महाराष्ट्रामध्ये जागा आहेत ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता। अहिल्यानगरला एक जागा आहे, औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर एका जागेसाठी भरती होत आहे, धुळे या ठिकाणी एका जागेसाठी भरती होत आहे, जळगावला एक जागा आहे, कोल्हापूरला एक जागा आहे, मुंबई नवी मुंबई ठाणे या ठिकाणी ही MMRचं रिजन जो आहे त्या ठिकाणी 8 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। नागपूरला 3 जागा आहेत, नाशिकला 5 जागा आहेत, पिंपरी चिंचवडला 3 जागा आहेत आणि सोलापूरला 1, अशा टोटल 25 जागा 180 पैकी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहेत। सो कम्पेअर टू अदर स्टेट महाराष्ट्रामध्ये जागा भरपूर आहेत। तुम्ही जर क्वालिफाय होत असाल तर प्रयत्न नक्की करा, फार चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो मिळणार आहे। सो पदांची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली आहे। पुढे आपण बघूया यासाठी पे स्केल तुमचा कशा प्रकारे राहणार आहे। तर CTC तुम्ही या ठिकाणी बघू शकता कशा प्रकारे राहील। या ठिकाणी तुम्ही जर बघितला तर बेसिक पे तुमचा या ठिकाणी कॅटेगरी सिटी कॅटेगरीनुसार त्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे, जो सर्वांसाठी सेमच राहणार आहे। आणि अप्रॉक्सिमेट जर तुम्ही बघितला तर टियर 1 सिटीला, टॉपच्या सिटीला मुंबई सारख्या तुम्हाला 41,509 रुपये तुम्हाला इन हँड सॅलरी मिळत आहे। तर टियर 3 सारख्या सिटीसाठी तुम्हाला 38,709 इन हँड सॅलरी या ठिकाणी मित्रांनो CTC पर मंथ तुम्हाला या ठिकाणी राहणार आहे, किंवा टोटल सॅलरी आपण या ठिकाणी म्हणू शकतो, इन हँड नाही तर CTC सॅलरी तुमची या ठिकाणी ही राहणार आहे। सो जर बघितला तर गव्हर्नमेंट बँक जॉब असल्यामुळे तुम्ही प्रयत्न या ठिकाणी मित्रांनो करणे आवश्यक आहे। तुम्हाला अदर बेनिफिट्स, मील कुपन, PF, मेडिक्लेम, ग्रुप इन्शुरन्स या गोष्टी सुद्धा या ठिकाणी मिळत आहेत। त्यामुळे या सर्व गोष्टी या ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत मित्रांनो। सध्याच्या काळामध्ये जॉब असणे इम्पॉर्टंट आहे। सॅलरी तुम्हाला चांगल्या प्रकारची मिळत आहे, तुम्ही प्रयत्न या ठिकाणी करू शकता। पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे। तर एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये तुम्ही या ठिकाणी बघून घेऊ शकता कशा प्रकारे तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया राहील। तर एज लिमिट 21 ते 30 वर्ष या ठिकाणी मित्रांनो राहणार आहे। हे एज लिमिट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे, त्यामध्ये तुमचं एज लिमिट तुम्ही या ठिकाणी बघू शकता। त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, जे 1/4/2026 रोजी तुम्हाला कंप्लीट पाहिजे। यामध्ये ग्रॅज्युएशन मिनिमम ॲग्रिगेट 55% मार्क्स असणे आवश्यक आहे। in any discipline from a university recognized by the government of India or any equivalent qualification recognized as such by the central government। यामध्ये या व्यतिरिक्त तुम्हाला कॉम्प्युटरचं थोडंफार नॉलेज, वर्क एक्सपिरियन्स असेल तर चांगली गोष्ट आहे, मात्र हे कंपल्सरी नाही आहे। आणि कॉम्प्युटर स्किल्स असतील तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। दोन महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी, एज लिमिट 21 ते 30 वर्ष या ठिकाणी असणे आवश्यक आहे, आणि क्वालिफिकेशन तुमचं ग्रॅज्युएशन कमीत कमी 55% कोणत्याही डिसिप्लिनमध्ये कोणत्याही विषयामध्ये असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। ज्यांनी करस्पॉन्डन्स किंवा डिस्टन्स लर्निंग द्वारे तुमचं किंवा पार्ट टाइम तुमची डिग्री असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही, हे त्यांनी सांगितलं आहे। फुल टाइम तुमची प्रॉपर डिग्री या ठिकाणी असणे आवश्यक आहे।
पुढे बघूया आपण मित्रांनो यासाठी कशा प्रकारे तुमचं सिलेक्शन असणार आहे. सिलेक्शन 2 फेजमध्ये होईल. पहिला ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे, त्यानंतर इंटरव्ह्यू होणार आहे. ऑनलाईन एक्झामिनेशनमध्ये इंग्लिश लँग्वेज, लॉजिकल रिझनिंग, जनरल अवेअरनेस, न्यूमेरिकल ॲबिलिटी अँड कॉम्प्युटर स्किल याबाबतचे 200 क्वेश्चन्स 200 मार्कांसाठी विचारले येतील. इंग्लिश मीडियममध्ये तुमची एक्झाम या ठिकाणी होणार आहे. टोटल 120 मिनिटांचा टाइम तुम्हाला या ठिकाणी त्यांनी अलॉट केलेला आहे. यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. एक्झामिनेशन सेंटर जर बघायचे असतील तर या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता मुंबई, नवी मुंबई, ग्रेटर मुंबई, ठाणे MMR रिजन, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, कोल्हापूर आणि जळगाव या ठिकाणी त्यांनी एक्झाम सेंटर दिलेले आहेत. नजीकचं एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही ही एक्झाम या ठिकाणी देऊ शकता. त्यामुळे नक्कीच जर बघितला तर एक्झाम तुम्हाला महाराष्ट्रामध्ये देता येणार आहे. नोकरी ठिकाण तुमचं सुद्धा महाराष्ट्रामध्येच या ठिकाणी राहणार आहे. यासाठी ॲप्लिकेशन फी 800 रुपये फॉर्म फी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करताना या ठिकाणी भरायची आहे. सर्वांसाठी सेमच फी या ठिकाणी राहील. कॅटेगरी वाईज त्यांनी माहिती या ठिकाणी दिलेली नाही आहे, त्यामुळे प्रॉब्ली सर्वांसाठी सेमच फी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे. तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय ती फी भरू शकता. महत्त्वाचे डेट्स बघून घ्या. 16/4/2026 पासून 30/4/2026 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता. कॉल लेटर्स आणि ऑनलाईन एक्झामिनेशनची डेट यांनी ऑलरेडी त्यांनी दिलेली आहे. फर्स्ट वीक ऑफ जून 2026 मध्ये टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे. ती डेट तुम्ही कन्सिडर करून यासाठी प्रिपरेशन स्टार्ट करू शकाल. यासाठी अप्लाय करण्यासाठी LIC हाऊसिंगला व्हिजिट करू शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. एक चांगली संधी आहे मित्रांनो. महत्त्वाची म्हणजे नोकरी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये करण्याची संधी मिळत असल्यामुळे तुम्ही प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओज नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी या चॅनलमार्फत करत असतो. धन्यवाद.